राज्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ऑटो रिक्षांसाठी परवाने खुले करण्यात आले होते। राज्यातील गोरगरीब जे लोक आहेत त्यांना उपजीविकेचं साधन व्हावं ह्या दृष्टिकोनातनं ते परमिट आजपर्यंत दिले जात होते। केंद्र शासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा झाला होता की फार मोठ्या प्रमाणात रिक्षाचे परमिट वाटले जात आहेत, किंबहुना महाराष्ट्रामध्ये तब्बल 14 लाख रिक्षाचे परवाने आजपर्यंत वाटप करण्यात आले होते आणि त्यामुळे प्रामुख्याने एमएमआर क्षेत्रामध्ये किंवा राज्यातील काही शहरी भागांमध्ये वाहतूक कोंडी आणि पर्यावरणाचा ऱ्हास अशा प्रकारच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। अनेक लोकप्रतिनिधींनी माझ्याकडे या संदर्भात तक्रार केल्या होत्या। त्याचबरोबर आमचे रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी आहेत त्यांनी सुद्धा सातत्याने तक्रारी केल्या होत्या की रिक्षाचे परवाने सरसकट दिले असल्याकारणानं रिक्षा व्यावसायिकांच्या रोजीरोटीचा सुद्धा प्रश्न निर्माण झाला होता। जेवढा व्यवसाय आम्हाला हवा आहे तेवढा व्यवसाय मिळत नाही, तरी सुद्धा रिक्षाचे परवाने हे चालू ठेवलेले आहेत, ते ताबडतोब बंद करावेत। आणि त्यामुळे परिवहन खात्याचा मंत्री झाल्यानंतर मी नितीन गडकरी जे केंद्रीय वाहतूक मंत्री आहेत त्यांच्याकडे पाठपुरावा केला होता। मी काही महिन्यांपूर्वी केलेल्या पत्रव्यवहाराला 23 फेब्रुवारी रोजी केंद्रीय वाहतूक मंत्रालयाच्या सचिवांनी पत्र पाठवलं आणि ते अधिकार पूर्ण राज्य शासनाचे आणि परिवहन खात्याचे असल्याकारणाने तुम्ही अंतिम निर्णय घ्या असं सांगितलं आणि त्यानुसार आज मंत्रालयामध्ये एक बैठक झाली आणि त्या बैठकीला आमच्या आरटीओचे सगळे अधिकारी उपस्थित होते। ह्या बैठकीमध्ये आज असा निर्णय घेतला की आजपासूनच म्हणजे आम्ही आमच्या वेबसाईटवर आणि आमच्या ज्या 60 आरटीओ आहेत त्यांना सुद्धा सूचना केलेल्या आहेत, आजपासून रिक्षा परमिटला आम्ही स्थगिती दिलेली आहे। राज्य शासनाच्या कॅबिनेटकडे आम्ही काही जे अटी आणि नियम आहेत त्या अटी आणि नियमांवर परवाने द्यावेत का अशी विचारणा करणार आहोत आणि त्यानंतरच अंतिम निर्णय घेणार आहोत। परंतु आजपासून महाराष्ट्रामध्ये जे काही परमिटचं वाटप केलं जात होतं, किंबहुना प्रत्येक आरटीओकडनं आम्ही जी माहिती घेतली 5 पासून ते 50 परमिट दररोज ॲप्लिकेशन आमच्याकडे येत होते, त्या पूर्ण 9 मार्चपासून सर्व परमिटना आम्ही स्थगिती दिलेली आहे। नाही, आता प्रामुख्यानं 14 लाख परमिट दिले होते, तेवढ्या रिक्षा ह्या रस्त्यावर येत होत्या, वाहतूक कोंडी फार मोठ्या प्रमाणात होत होती, पर्यावरणाचा ऱ्हास होत होता आणि काही गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या लोकांकडे सुद्धा ते परमिट गेले होते। किंवा काही ठिकाणी पोलिसांकडनं आम्हाला जी माहिती मिळाली ती प्रामुख्याने बांगलादेशातल्या काही घुसखोरांकडेही ते परमिट चुकीच्या पद्धतीने दिले गेले होते आणि त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती काही शहरी भागामध्ये वाढली होती। ह्यामुळे ह्या सगळ्या तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या आणि त्यामुळे आम्ही 6 महिन्यापासून पाठपुरावा करत होतो आणि आता केंद्रीय मंत्रालयाकडनं आम्हाला जे सूचना आले त्या सूचनांचा आधार घेऊन आम्ही आजपासून त्याला स्थगिती दिलेली आहे। काही सुशिक्षित बेरोजगारांना किंवा महाराष्ट्रातील अनेक बेरोजगार तरुण तरुणी आहेत त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी काही उदरनिर्वाहासाठी साधन असावं म्हणून आम्ही रद्द केलेलं नाही। कॅबिनेटकडे काही अटी व शर्ती घालून त्यांना परवानगी देण्यात यावी का असा प्रस्ताव आम्ही देतो आणि त्यानंतर आम्ही अंतिम निर्णय घेऊ। ते तर आम्ही रद्द करतोच, ते तर तक्रारी तशा प्राप्त झाल्या की आम्ही ताबडतोब त्या स्थानिक पातळीवर ते रद्द करतो। परंतु आजपासून रिक्षा टॅक्सींना जे परमिट खुले केले गेले होते ते पूर्णतः त्याला स्थगिती दिलेली आहे। काही पॉलिटिकल प्रश्न विधान परिषदेच्या जागावरून महाविकास आघाडीमध्येच रस्सीखेच पाहायला मिळत आहे। ठाकरे गट म्हणते की जागा आमची, मात्र काँग्रेसही आता त्यात म्हणते की ही जागा आमची असली पाहिजे। त्याच्यामध्ये मला काय त्या संदर्भात काही माहिती नाही। उद्धव ठाकरेंना जर विधान परिषद पाहिजे असेल तर त्यांना एकनाथ शिंदेशी बोलावं लागतं। शेवटी कसे आहे, समन्वयानं काही गोष्टी साध्य केल्या जातात। बघा, कल्याण महापालिकेची निवडणूक होती, आम्ही सुद्धा त्यांच्या काही लोकांशी बोललो आणि ठाण्यामध्ये सुद्धा काही दुसऱ्या लोकांशी पण आम्ही बोललो। त्यामुळे समन्वयानं प्रत्येक ठिकाणी काही गोष्टी साध्य केल्या जातात। शेवटी पक्ष आहेत, कुठल्या पक्षाला कधी
कुणाची गरज लागेल हे सांगता येत नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की समन्वयानं काहीतरी निर्णय जर होत असेल तर आमच्यासाठी चांगलं आहे. एकनाथ शिंदेसाहेब आज राज्याचे मोठे नेते आहेत. 60 सदस्य संख्या त्यांच्या पक्षाच्या म्हणजे शिवसेना पक्षाची आहे आणि काही गोष्टींमध्ये जर त्यांच्याशी चर्चा करून तुमच्या पदरात काही पाडून घेता येत असेल तर चुकीचं काय? सर, बांगलादेशचा जो विषय काढलेला आहे असं एक समोर माहिती येते का पोलीस बांगलादेश पकडतात म्हणून त्यांना रॅशन कार्ड मिळते अशी कोणती सिस्टम सुरू आहे. रॅशन कार्ड कोण देतं? नाही कुणीही पोलिसांनी जर कारवाई केली असेल आणि अशा बांगलादेशी घुसखोरांना जर पकडलं असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. किंबहुना त्यांना जे काही मदत करणारे लोक आहेत त्यांच्यावरही कारवाई केली हिंदी में जाना चाहेंगे, हिंदी में जाना चाहेंगे, आपने कहा कि